आणि आता पुढच्या 25 मिनिटात 50 बातम्यांचा वेगवान आढावा। खेडमधील सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावरेतो व्हिडिओची पुनरावृत्ती करणार आहेत। उद्धव ठाकरेंनी शरद पवार काँग्रेसवरती केलेल्या टीकेचे व्हिडिओ यावेळी लावले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। ठाकरेंनी कोकणकडे कसं दुर्लक्ष केलं, 40 आमदार का सोडून गेले याचं सुद्धा उत्तर शिंदे देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं। खेड इथं झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी कदम पितापुत्रावरती जोरदार टीका केली। या टीकेला आज होणाऱ्या खेडमधल्या सभेतून रामदास कदम जोरदार प्रत्युत्तर देणार आहेत। उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा समोर आणणार असून त्यांचा पर्दाफाश करणार असल्याचं रामदास कदमांनी म्हटलं। मुख्यमंत्र्यांच्या सभेनिमित्त खेड भगवमय झाले। ठिकठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या स्वागतासाठी बॅनर्स लागलेत। कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्र्यांची सभा कुणाला प्रत्युत्तर देण्यासाठी नसून कोकणच्या विकासासाठी असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले। तर कोकणी जनता कुणाच्या पाठीशी हे आजच्या सभेनंतर स्पष्ट होईल असं सुद्धा ते म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सभास्थळासह शहरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात आला। क्रांती चौकातून सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असताना सुद्धा मोर्चा काढण्यात आला। नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। दरम्यान पंचनामे पूर्ण झाल्यानंतर तातडीनं मदत जाहीर करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। परभणी जिल्ह्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं। दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। सरकारनं तातडीनं मदत जाहीर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। बुलढाण्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बळीराजाची दाणादाण उडाली आहे। खामगाव तालुक्यातील कोटी, पिंपरी, वसर, लोखंडापाडा इथं गारपीट झाली आहे। दरम्यान शासकीय कर्मचारी संपामुळे पंचनामे होत नसल्यानं शेतकरी दुहेरी संकटात आहे। नांदेडच्या चांदवडमध्ये गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आलाय। 499 हेक्टरवरील द्राक्ष, कांदा पिकांचं मोठं नुकसान झालं। सोलापुरातील 104 गावांमध्ये गारपीट झाली असून 4500 शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। आंबा, टरबूज, पपई, कलिंगड, द्राक्ष या फळ पिकांचं मोठं नुकसान झालं। धुळ्यामध्ये शिंदखेडा तालुक्यातल्या देवी शिवारामध्ये गारपीट झाली, त्यामुळे मका, कांदा पिकं जमीनदोस्त झाली। जालना जिल्ह्यासह परतूर तालुक्यातील वाढोणा, श्रीधर, जवळा शिवारामध्ये अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं। या नुकसानीचे पंचनामे करणारे कर्मचारी संपावरती आहेत, त्यामुळे पंचनामा करणार कोण असा सवाल उपस्थित करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला। पंढरपूर तालुक्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 1800 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं। आमदार समाधान अवताडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी तातडीनं पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या। अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसासह गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। राहता तालुक्यातील राजुरी, ममदापूर परिसरात द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं। परभणी जिल्ह्यामध्ये गारपिटीनं थैमान घातलं असून सेलू तालुक्यातील फळबागांचं मोठं नुकसान झालं। मोसंबी, पपईच्या बागा गारपिटीमुळे नष्ट झाल्या। हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसला। डिग्रस, कराळे, लोहगाव, सवड, कळमनुरीसह अनेक ठिकाणी गारपीट झाली। गहू, हरभऱ्यासह कांदा, केळी बागांना मोठा फटका बसला। मालेगाव, मंगरुळपीर, रिसोडसह अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। काही गावांमध्ये गारपीट सुद्धा झाली, त्यामुळे शेकडो हेक्टरवरील डाळिंब, लिंब, कांदा, उन्हाळी मुगासह रब्बी पिकांचं नुकसान झालं। अमरावतीच्या रहाटगाव, नांदगाव पेठ परिसरात गारपीट झाली। परिसरात सर्वत्र गारांचा खच पडल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान रस्त्यावरती पडलेल्या गारांमुळे वाहतुकीवर परिणाम होत असून पिकांचंही नुकसान झालं। सांगलीतील मिरजमध्ये गुरांच्या पशुखाद्यामध्ये लोखंडाचे तुकडे आढळल्यानं खळबळ उडाली। धारेश्वर ट्रेडर्स या विक्रेत्याकडून घेतलेलं पशुखाद्य हे भेसळयुक्त असल्याचं समोर आलं असून याविरोधात कृषी विभागाकडे तक्रार करण्यात आली। यामुळे आता यापुढे काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धाराशिव जिल्ह्यामध्ये टोमॅटोचे भाव घसरले। टोमॅटोला बाजारात 10 रुपये किलो भाव मिळतोय, त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आहे। बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात पाकिटमाराचा सुळसुळाट झाला। आतापर्यंत 4 मंगळसूत्र आणि 32 सोन्याच्या चेन चोरी झाल्याचं तक्रारीतून समोर आलं। रवी राणा यांनी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना अमरावतीमध्ये निमंत्रण दिलं। युवा स्वाभिमान पक्षाकडून हनुमान चालीसा पठणाचं आयोजन करण्यात आलं, यासाठी राणांनी आमंत्रण दिल्याचं सांगण्यात येत आहे। एसीबीनं लाचखोरी पकडून
पकडलं तरी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी नाव आणि फोटो प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करावा. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत ही मागणी केली आहे. बदनामी टाळण्यासाठी जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत ओळख गुप्त ठेवण्याची मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध करण्यात येत असून या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरती 24 मार्चला सुनावणी होणार आहे. डोंबिवलीमध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंदिर संस्थांतर्फे आठवडाभर पारंपरिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आज कल्चरल स्टेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पर्यावरण दिंडीनं या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ वरळीमध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यात सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण अधिक असल्याचं समोर आलं. H3N2च्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांकडून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. महाडच्या चौदार तळे इथं अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या पार्श्वभूमीवर जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आली. शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालं. महाडच्या चौदार तळे सत्याग्रहाच्या 97व्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरू आहे. मोठ्या संख्येनं इथं आंबेडकरी अनुयायी येणार आहेत. परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली. बीडमध्ये शेतकरी पुत्रांनी 1 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलं. शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती असून त्यावरती तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. गेल्या 7 वर्षांपासून 19 मार्चला हे अन्नत्याग आंदोलन केलं जातं. मुंबईमध्ये शिवाजी पार्कवरती मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय. मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू असून सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं. उद्धव ठाकरे आमच्यावरती खोके घेतल्याचे आरोप करतात, पण आदित्य ठाकरेंनाच लहानपणापासून खोक्यांशी खेळण्याची सवय असल्याची टीका दीपक केसरकरांनी केली. तर केसरकरांना बोलण्याची सवय असून त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं. आदित्य ठाकरेंनी वरळी स्पोर्ट्स क्लब मैदानावरती क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्या गोलंदाजीवरती आदित्य ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली. सध्या न्यायव्यवस्था खिशात टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र देशात अजून असे काही न्यायाधीश आहेत की जे सरकारच्या दबावाखाली येत नाहीत, मात्र त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. कायदा मंत्री किरण रिजिजूंचा न्यायालयावरती दबाव आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केला. आगामी निवडणुकीसाठी भाजप लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 जागांसाठी तयारी करत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला किती जागा जाणार हे आत्ताच सांगू शकत नसल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. तर आमच्या तयारीचा फायदा शिवसेनेला होईल असं सुद्धा ते म्हणाले. भंडारामध्ये खासदार सुनील मेंढे यांनी क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं. आज केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सांगता होती आहे. कोल्हापुरात पालकमंत्री दीपक केसरकर आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले, पण मुख्य प्रवेशद्वारच बंद असल्यानं पालकमंत्र्यांना दुसऱ्या गेटमधून यावं लागलं. ही बाब लक्षात येताच अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ उडाली. नाशिकच्या चांदवडमधल्या वरबाडे शिवारामध्ये बिबट्याची दहशत पसरली. बाईकवरून जाताना एका बिबट्यानं तरुणाचा पाठलाग केला. लोकवस्तीमध्ये गेल्यानंतर बिबट्यानं पाठलाग सोडून पळ काढला. मात्र या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भंडाऱ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. साकुरीजवळ ही घटना घडली. दरम्यान वन विभागानं बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे. रायगडमधील म्हसळामध्ये बिबट्या मुक्तसंचार करताना दिसल्यानं ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. देवघर कुडतुली इथला व्हिडिओ समोर आला असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. बुलढाण्यामध्ये पैनगंगा नदीतून महिलांना घेऊन जाणारी होडी बुडाली. यामध्ये 6 महिला बचावल्या असून एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. कुशीनगर एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाच्या बॅगनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली. दरम्यान प्रवाशांनी चेन पुलिंग करून गाडी थांबवल्यानं पेटलेली बॅग एक्सप्रेसच्या बाहेर फेकल्यानं अनर्थ टळला. पन्हाळगडावरील 5 तोफांना शिवराष्ट्र संघटनेच्या वतीनं दुरुस्ती करण्यात आली. लाकडी कलाकुसर असलेल्या या तोफा पन्हाळगडावरती नेण्यात आल्या. त्यावेळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. धाराशिवमध्ये संत गोरोबा काका समाधी मंदिरात 700 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. जागजी आणि बार्शी तालुक्यातल्या द्राक्ष उत्पादकांनी ही आकर्षक सजावट केली. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. आसामच्या कोकराझर बाजारामध्ये दुकानांना भीषण आग लागली. आगीमध्ये अनेक दुकानं जळून खाक झाली. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. हिमाचल प्रदेशातील लाहोर स्पितीमध्ये भूस्खलन झालं. भूस्खलनामुळे महामार्गावरती राडारोडा पसरला असून इथली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दरम्यान ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे.
इस्लामाबाद कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान लाहोरमध्ये दाखल झाले। यावेळी त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती। इम्रान खान यांच्यावरती 80 विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्याविरोधातील वॉरंट कोर्टानं रद्द केला। साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा एनटीआर 30 या सिनेमाचं शूटिंग येत्या 23 मार्चपासून सुरू होत आहे। या सिनेमातून जान्हवी आणि ज्युनियर एनटीआर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत। अभिनेत्री शहनाज गिलच्या देसी वाइव्स विथ शहनाज गिल या कार्यक्रमात बॉलिवूड स्टार सारा अली खाननं हजेरी लावली। या शोच्या सेटवरील त्यांचा एक मजेशीर व्हिडिओ शहनाजनं शेअर केला। बॉलिवूडच्या संजू बाबाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी। अक्षय कुमारच्या आगामी हेराफेरी सिनेमात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। केली असून देशभरातील व्यापारी मिरची खरेदीसाठी चंद्रपुरात येत आहेत। त्यामुळे मिरचीला विक्रमी भाव मिळाल्यानं मिरची उत्पादकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पालघरमध्ये आरोग्य विभागाचा मनमानी कारभार सुरू असल्याचं उघड झालंय। प्रसूती झालेल्या मातांना बालकासह रुग्णालयातून घरी जाण्यासाठी रुग्णवाहिका देणं बंधनकारक आहे। मात्र आरोग्य विभागाकडून शासकीय नियमांना केराची टोपली दाखवली जाते, त्यामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत। नागपुरात सीआरपीएफ महिला कमांडो पथकाच्या बाईक रॅलीचं जंगी स्वागत करण्यात आलं। आझादी का अमृत महोत्सवानिमित्तानं महिला सशक्तीकरणाचा संदेश देत सीआरपीएफ महिला कमांडोंची बाईक रॅली काढण्यात आली। रत्नागिरीतल्या खेडमध्ये दिवा सावंतवाडी पॅसेंजरमधून उतरताना एका महिलेचा अपघात झाला। रेल्वेतून उतरताना वृद्ध महिलेचा तोल जाऊन ती थेट रुळावरती पडली आणि जागीच तिचा मृत्यू झाला। दापोली नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत पुसळकरांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत ठाकरे गटात प्रवेश केला। रामदास कदम यांना हा मोठा धक्का मानला जातोय। संजय कदम यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला। प्रहारचा सध्या शिंदे सरकारला पाठिंबा असून आगामी निवडणुकीतील युतीबाबत अजून काही ठरलं नसल्याचं बच्चू कडू म्हणाले। निवडणुकीतील जागा वाटपाच्या फॉर्म्युला संदर्भात बावनकुळेंनी केलेल्या विधानावरती ते बोलत होते। तर पुढे काय होईल हे सांगू शकत नाही असं सूचक विधान सुद्धा त्यांनी केलंय। डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवलला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय आणि आज सकाळी लोकसंगीत आणि भक्तिगीतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मैथिली ठाकूरनं आपल्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं। विहिरीमध्ये काम करताना डोक्यात दगड पडून एका मजुराचा मृत्यू झालाय। छत्रपती संभाजीनगरमधली ही अनाडमधली घटना आहे। मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळून दुर्घटना घडली। यामध्ये एक मजूर जखमी देखील झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील शिरसगाव परिसरात शेतकऱ्यांना बिबट्याचं दर्शन झालं आणि हा बिबट्या कॅमेरामध्ये कैद झाला असून परिसरात भीतीचं वातावरण आहे। रत्नागिरीतल्या खेडमध्ये दिवा सावंतवाडी पॅसेंजरमधून उतरताना एका महिलेचा अपघात झाला। रेल्वेतून उतरताना वृद्ध महिलेचा तोल जाऊन त्या थेट रुळावरती पडल्या। पंतप्रधान घरकुल योजनेतील 4600 कोटींच्या निविदा घोटाळ्यात छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या उपायुक्त अपर्णा थिटे यांना ईडीनं समन्स बजावले आणि थिटे यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याविषयीचे निर्देश देण्यात आलेत। खडकवासला धरण परिसरात अपघात झाला आणि भरधाव कार इथल्या कठड्यांना धडकली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। गोरे बुद्रुक परिसरात वळणावरती वारंवार अपघात होत असल्यामुळे स्पीड ब्रेकर टाकण्याची मागणी नागरिक करतायत। जळगाव जिल्हा दूध संघाच्या अपहार आणि भ्रष्टाचार प्रकरणी भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे पुन्हा आमनेसामने आलेत। दूध संघातील अपहाराला खडसे परिवार जबाबदार असल्याचा आरोप करत 8 दिवसात खडसेंविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचं आमदार मंगेश चव्हाण म्हणाले। गोंदियातील बिरसी विमानतळाच्या उड्डाण केलेल्या प्रशिक्षण विमानाचा अपघात झाला। मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये हे विमान कोसळलंय। या दुर्घटनेत कॅप्टन मोहितसह प्रशिक्षणार्थी महिला पायलटचा मृत्यू झाला। चोपडा तालुक्यात संपात सहभागी झालेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही नोटीस बजावली आहे, मात्र तरी देखील कर्मचारी आपल्या संपावरती ठाम आहेत। रत्नागिरीतल्या दापोलीत राज्य कर्मचाऱ्यांचं जुन्या पेन्शन संदर्भात उपोषण सुरू आहे। एकच मिशन जुनी पेन्शन असं म्हणत राज्य सरकारी कर्मचारी संपावरती ठाम आहेत। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय।
धुळे जिल्ह्यात भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 250 परिचारिकांसह कर्मचारी संपावरती गेले. दरम्यान परिचारिका संघटनेकडून प्रशासनानं काढलेल्या कंत्राटी भरती प्रक्रिया आदेशाची होळी करण्यात आली. जोपर्यंत जुन्या पेन्शनचा निर्णय होत नाही तोपर्यंत संपावरती ठाम राहण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केलाय. बुलढाण्यात मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी संकटात सापडलेत. खामगाव तालुक्यातील गहू, हरभरा, कांदा पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जाते. परभणी जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू असून जिंतूर तालुक्यातील ओढ्यांना देखील पूर आलाय आणि या पुरामुळे चितनेरवाडी गावाचा संपर्क तुटला. उभ्या पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी देखील हवालदिल झालाय. परभणीमध्ये 4 दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलं असून शेकडो एकरावरील विहिरीमध्ये काम करताना डोक्यात दगड पडून एका मजुराचा मृत्यू झालाय. छत्रपती संभाजीनगरमधली ही अनाडमधली घटना आहे. मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये एक मजूर जखमी देखील झालाय. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील शिरसगाव परिसरात शेतकऱ्यांना बिबट्याचं दर्शन झालं आणि हा बिबट्या कॅमेरामध्ये कैद झाला असून परिसरात भीतीचं वातावरण आहे. रत्नागिरीतल्या खेडमध्ये दिवा सावंतवाडी पॅसेंजरमधून उतरताना एका महिलेचा अपघात झाला. रेल्वेतून उतरताना वृद्ध महिलेचा तोल जाऊन त्या थेट रुळावरती पडल्या. पंतप्रधान घरकुल योजनेतील 4,600 कोटींच्या निविदा घोटाळ्यात छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या उपायुक्त अपर्णा थिटे यांना ईडीनं समन्स बजावले आणि थिटे यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याविषयीचे निर्देश देण्यात आलेत. खडकवासला धरण परिसरात अपघात झाला आणि भरधाव कार इथल्या कठड्यांना धडकली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोरे बुद्रुक परिसरात वळणावरती वारंवार अपघात होत असल्यामुळे स्पीड ब्रेकर टाकण्याची मागणी नागरिक करतायत. जळगाव जिल्हा दूध संघाच्या अपहार आणि भ्रष्टाचार प्रकरणी भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे पुन्हा आमनेसामने आलेत. दूध संघातील अपहाराला खडसे परिवार जबाबदार असल्याचा आरोप करत 8 दिवसात खडसेंविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचं आमदार मंगेश चव्हाण म्हणाले. गोंदियातील बिरसी विमानतळाच्या उड्डाण केलेल्या प्रशिक्षण विमानाचा अपघात झाला. मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये हे विमान कोसळलंय. या दुर्घटनेत कॅप्टन मोहितसह प्रशिक्षणार्थी महिला पायलटचा मृत्यू झाला. चोपडा तालुक्यात संपात सहभागी झालेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही नोटीस बजावली आहे. मात्र तरी देखील कर्मचारी आपल्या संपावरती ठाम आहेत. रत्नागिरीतल्या दापोलीत राज्य कर्मचाऱ्यांचं जुन्या पेन्शन संदर्भात उपोषण सुरू आहे. एकच मिशन जुनी पेन्शन असं म्हणत राज्य सरकारी कर्मचारी संपावरती ठाम आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय. धुळे जिल्ह्यात भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 250 परिचारिकांसह कर्मचारी संपावरती गेले. दरम्यान परिचारिका संघटनेकडून प्रशासनानं काढलेल्या कंत्राटी भरती प्रक्रिया आदेशाची होळी करण्यात आली. जोपर्यंत जुन्या पेन्शनचा निर्णय होत नाही तोपर्यंत संपावरती ठाम राहण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केलाय.